अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनो, अंगणवाड्यांचे रूपांतर आता नंदघरमध्ये करण्यात येणार असल्याची बातमी समोर आलेली आहे। महिला व बालविकास मंत्रालय आणि एका खाजगी कंपनीकडून ही अंगणवाडी नंदघरामध्ये चालवण्यात येणार असल्याचं समोर आलेलं आहे। तर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे रूपांतर आता नंदघरमध्ये होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर त्याआधी जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राइब करा आणि घंटेचं बटन दाबा। त्यामुळे सर्वात अगोदर म्हणजे तुम्हाला जेव्हा भी आम्ही व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर चला पाहूया ही बातमी कोणत्या जिल्ह्यातील आहे आणि किती अंगणवाड्या या ठिकाणी नंदघरमध्ये जाणार आहे। बघा, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे नंदघरमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। त्यात ई लर्निंगची सुविधा उपलब्ध असणार आहे। या केंद्रात सकाळच्या सत्रात बालकांना शिक्षण व पोषण सहाय्य दिले जाईल, तर दुपारच्या सत्रात महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योजकता जनजागृती कार्यक्रम राबविले जातील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम गडचिरोलीत राबवण्यात येणार आहे। हा अभिनव उपक्रम राबवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषद गडचिरोली व वेदांत ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशन यांच्या दोघांमध्ये करार झाला आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि नंदघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी अरोरा यांच्या स्वाक्षरीने हा करार करण्यात आलेला आहे। या कराराअंतर्गत अंगणवाड्यांना आधुनिक सुविधा देऊन त्यांचे नंदघरमध्ये रूपांतर केले जाईल। या प्रकल्पानुसार नंदघरमध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना बाल शिक्षण तसेच आरोग्य व पोषण सहाय्य देण्यात येणार आहे। तर दुपारी महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योग विषयक जनजागृती कार्यक्रम घेतले जातील। या 100 अंगणवाड्यामध्ये एकूण 0 ते 6 वर्षाचे 3867 बालके व 602 गरोदर व स्तनदा मातांना याचा लाभ मिळणार आहे। याबरोबर 1134 किशोरी मुलींना दुपारच्या सत्रामध्ये उद्योगपूरक प्रशिक्षण देण्यात येणार आहे। यामुळे गडचिरोलीतील दुर्गम भागातील व बालकांच्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यास व महिलांना रोजगारभिमुख प्रशिक्षण दिल्याने त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास मदत होणार आहे। हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा शासनाचा मानस आहे, प्रयत्न आहे। हा उपक्रम शासन राज्यभर सुद्धा सुरू करू शकतो। या उपक्रमाअंतर्गत अंगणवाड्यांची रंगरंगोटी, बालमैत्रीत सजावट, ई लर्निंगसाठी LED TV, टॅबलेट यासह मूलभूत सुविधांचा समावेश आहे। तसेच अंगणवाडी सेविकांसाठी ई लर्निंग व आरोग्य सेवांसाठी आशा वर्कर्स व ANM यांचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे। जिल्हा परिषद या प्रकल्पासाठी समन्वयक म्हणून काम करणार असून जिल्ह्यातील अंगणवाड्यांची यादी देणे, जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करणे, ब्रँडिंग व देखभाल करणे आदी कामे करण्यात जिल्हा परिषदला करावी लागणार आहेत। अंगणवाड्यामध्ये पाणी, स्वच्छतागृह, वीज पुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील। प्रकल्पाची अंमलबजावणी व त्यावरील देखरेख करण्यासाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गडचिरोलीतील जिल्ह्याचा सर्वांगीण विकास गतीने होत आहे। त्यांच्या संकल्पनेतून गडचिरोलीतील विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलपणा या उपक्रमातून अधोरेखित होत आहे। तर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामधील ज्या 100 अंगणवाड्या आहेत त्या 100 अंगणवाड्यांचं आता नंदघरमध्ये रूपांतर लवकरात लवकर होणार आहे। याची सर्व प्रोसेस आता सुरू झालेली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि जे काही खाजगी ग्रुप आहे, वेदांत नावाचा ग्रुप आहे, महिला व बालविकास मंत्रालय आणि वेदांत ग्रुप या दोन्हीच्या सहाय्याने या 100 अंगणवाड्यांचे रूपांतर आता नंदघरमध्ये होणार आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद।